नमस्कार। सातारा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वातावरण निर्मिती झाले आहे। उमेदवारांची चाचपणी वरिष्ठ पातळीवर केली जात आहे। दरम्यान महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल यांचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही। तो लवकर ठरणे गरजेचे आहे, कारण जर उमेदवार ठरला तर त्याला मतदारसंघामध्ये मतदारापर्यंत पोहोचता येईल। मात्र सध्या विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील हे आपले चिरंजीव सारंग बाबा पाटील यांच्यासाठी प्रयत्न करत आहेत। मात्र श्रीनिवास पाटील यांना विरोध आहे असं पक्षांतर्गत बोलले जाते किंवा वातावरण निर्मिती केली जाते। तसं पाहायला गेलं तर श्रीनिवास पाटील यांच्याबद्दल विरोध असायचं काही कारण नाही असो, मात्र निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुकांची गर्दी सध्या जादा दिसून येते ते महाविकास आघाडीकडे। कारण पाटणचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे चिरंजीव सत्यदेव पाटणकर यांना सध्या लोकसभेची उमेदवारी हवी आहे। त्यासाठी ते शरद पवारांच्याकडे गळ घालत आहेत। त्याचबरोबर श्रीनिवास पाटील यांनाही असं वाटत आहे की आपला मुलगा सारंग बाबा याला या लोकसभेची उमेदवारी मिळावी। यासाठी मध्यंतरी शरद पवार यांनी सातारा जिल्ह्यात हेलिकॉप्टर पाठवून प्रमुख इच्छुक उमेदवारांना आणि माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह मुंबईत एक बैठक झाली। त्या बैठकीमध्ये जे काही खलबते झाले, काही चर्चा झाली, त्या अनुषंगाने सध्या सातारा जिल्ह्यात विविध चर्चा चालू आहे। या चर्चेचे विश्लेषण करत असताना एक म्हणावं लागेल, सध्या राष्ट्रवादीकडे दोन इच्छुक आहेत, ते म्हणजे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकरांचे चिरंजीव आणि विद्यमान खासदारांचे चिरंजीव। निवडणुकीचा विचार करायला गेले तर आता याबाबतचा निर्णय अंतिम शरद पवार घेणार आहेत। त्यांच्या उमेदवारीबद्दल चर्चा होत असताना दुसऱ्या बाजूला महायुतीमध्ये महाराज यांनी आपली उमेदवारी जाहीर केलेली आहे। ते भाजपकडून इच्छुक आहेत। पाहूया त्यांना भाजप उमेदवारी देते का, कारण सातारा जिल्ह्यात जे काही चर्चा चालू झाली आहे त्याच्यामध्ये सांगितलं असं जाते की चर्चा एक प्रकारची आहे, महाराज यांना भाजप उमेदवार देणार नाही किंवा त्यांना उमेदवारी मिळू नये यासाठी पक्षांतर्गतच कुरबुडी चालू आहे किंवा पक्षांतर्गत त्यांना विरोध आहे। यामुळे जर का महायुतीकडून सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये उदय महाराज उतरणार असतील तर महाआघाडीकडून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील मैदानात असणे आवश्यक आहे। कारण तसा म्हणजे जितक्या ताकदीचे दोन उमेदवार तुल्यबळ असतील तर ती लढत चांगली होऊ शकते। एकंदरीत हे चर्चा होत असताना दुसऱ्या बाजूला चर्चा अशी केली जात आहे, कारण अलीकडेच शिवसेना आणि राष्ट्रवादीचे शकले झालेले आहेत। यामुळे काही सत्ताधारी पक्षांच्याकडे गेलेल्यांमध्ये अजितदादा गटांकडून नितीन काका पाटील यांना उमेदवारी द्यावी असाही आग्रह धरला जात आहे, तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातर्फे पुरुषोत्तम जाधव पहिल्यापासूनच आपण निवडणूक लढणार आहोत, मला उमेदवारी द्यावी असा त्यांनी आग्रह धरलेला आहे। यामुळे महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल यांचा उमेदवार वेळीच ठरणे गरजेचे आहे। धन्यवाद।